सर काय सांगाल तुम्ही आज बीडच्या दौऱ्यावर कशा पद्धतीने नियोजन काय कार्यक्रम असतील? ओबीसी बांधवांच्या आग्रहाखातर मी बीड जिल्ह्यामधून परभणी जिल्ह्यामध्ये वगैरे जातो आहे आणि तिथं पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये झडपीला पंचायतीला काही कार्यकर्ते निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्याचबरोबर ओबीसी बांधवांना आव्हान करण्यासाठी मी परभणी वगैरे परिसरामध्ये लातूर परिसरामध्ये जात आहे. त्यानिमित्तानं आज इथून जात होतो. पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातल्या 26 ते 27 नगरपालिका अशा होत्या की ज्या नगरपालिकामधून शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला नारळही फोडता आला नाही, म्हणजे भोपळाही फोडता आला नाही. आणि अजितदादा पवारांचं जे यश आहे ते एकदम तुटपुंज यश आहे. त्याचं कारण मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझं विश्लेषण असं असेल की छगनरावजी भुजबळ यांची अनुपस्थिती आणि धनंजयराव मुंडेंना साईड करून अजितदादा पवारांनी बजरंग सोनवणेला जवळ करणं असेल, क्षीरसागरांना जवळ करणं असेल, त्याचबरोबर विजयसिंह पंडितांवरती जबाबदारी टाकणं असेल, या सगळ्या गोष्टी ओबीसी बांधव या मीडियाच्या माध्यमातून अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. आणि या ओबीसी फॅक्टरचा मोठा फटका अजितदादा पवारला बसलेला आहे. तू माने या न माने, ओबीसीनी दादा असेल किंवा पवारसाहेब असतील त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जरी झाल्या, एकत्रित आल्या, त्या एकत्रित होत्या आहेत आणि पुढं राहणार आहेत, त्याचा काही परिणाम होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ही आपल्या हिताच्या विरोधामधली पक्ष आहेत हे ओबीसीनी आता पुरेपूर मनामध्ये घेतलेलं आहे आणि आम्ही तशी भूमिकाही घेत आलेलो आहोत कायम. कारण आरक्षणासंदर्भात बोटचेपी भूमिका घेणाऱ्या, जरांगे पाटलांना वेळोवेळी साथ देणाऱ्या, सपोर्ट करणाऱ्या माणूस आपला होऊच शकत नाही. सांगा अजितदादा पवारांनी एकदा मीडियासमोर की ओबीसीबद्दल तुमची काय भूमिका आहे, किंवा शरदचंद्रजी पवारांनी सांगावा. एका बाजूला ओबीसी सेलचे कार्यकर्ते म्हणतात की शरदचंद्रजी पवारांनी पहिल्यांदा मंडल आयोग लागू केला, पण दुसऱ्या बाजूला ओबीसीचं आरक्षण संपत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पुण्यामध्ये 41 जागांपैकी ओबीसीच्या जवळजवळ 30 ते 32 जागा हे फक्त मराठा कुणबी या जातीनं पटकावलेले आहेत. माझं ओबीसी बांधवांना, ओबीसी नेत्यांना, ओबीसी आमदारांना हात जोडून विनंती आहे की कार्यकर्त्यांची निवडणूक होती. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं. तुम्हाला मताला ओबीसी लागतात, मताला दीनदलित लागतात, पण ज्यावेळी तिकीट द्यायची वेळ येते त्यावेळी निवडून येण्याची क्षमता बघून पैसेवाल्यांना, गुंडांना, दादागिरी करणाऱ्यांना, अजितदादा पवारांनी तर गुंडांना तिकीटं दिली. कसा काय तुमचा पक्ष सत्तेमध्ये येईल? जनता सुज्ञ आहे, जनतेला कळतं. त्यामुळे ओबीसी बांधवांना, ओबीसी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून मराठा कुणबी यांना जर 41 पैकी 32 जागे जर विजय मिळत असेल तर मी नेहमी सांगत आलो आहे की ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. बांधवांनो जागं व्हा, हे आव्हान आमचं गेल्या अनेक वर्षापासून आहे. काल नाशिकमध्ये पाहिले तर 2002च्या वेळा पाहिले तर की एका महिलेनं जे जादू महिला आहे वन विभागाची, त्यांनी काल काय गदारोळ केला की बाबासाहेबांचं नाव सांगितलं की कल्पना घेतलं नाही आहे. कसं हे बघा, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एका जिल्ह्याचा पालकमंत्री, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, त्या महामानवाचा जर नावाचा उच्चार करत नसेल तर ज्याला या गोष्टीची जाणीव आहे. बघा, त्या वन खात्यातल्या महिलेनं स्वतःच्या नोकरीची पर्वा नाही केली. आपली नोकरी राहील, जाईल, आपल्याला शिक्षा होईल याची पर्वा न करता त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये स्पष्ट बोलल्या. गिरीश महाजनांनी चुकून झालं किंवा काय झालं तर ही अक्षम्य अशी चूक आहे. संविधान किंवा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जर बाबासाहेबांबद्दल तुम्ही बोलणार नसाल तर तुम्ही नतदृष्ट आहात. कारण तुम्ही पालकमंत्री म्हणून घ्यायच्या किंवा या महाराष्ट्राच्या मिनिस्ट्रीमध्ये काम करण्याच्या लायकीचे नाही आहेत. एवढं बेसिक जर ज्ञान तुम्हाला नसेल, आता तुम्ही म्हणाल चुकून झालं, अनावधानानं झालं. अरे 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या दिवशी जर बाबासाहेबांचं नाव घेणार नसाल तर खरोखर ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. तसंही भाजपनं या महाराष्ट्रामध्ये घटनेची पायमल्ली करण्याचंच पक्ष फोडणं, लोकांना विकत घेणं, फोडाफोड्या करणं, तसं तर तुम्ही असंविधानिकच वागत आहात. जे पोटामध्ये आहे ते तुमच्या वोटामध्ये काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही ते दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे गिरीशजी महाजन, तुम्ही चुकीचं केलं, चुकून झालं, अनावधानानं झालं, यापेक्षा तुम्ही चूक झाली, तुम्ही चूक कबूल करा, चूक मान्य करा आणि मोठ्या मनानं या देशभरातल्या या सगळ्या लोकांसमोर येऊन तुम्ही माफी मागितली पाहिजे.